कुठं कुठं शिवभक्तांवरती अत्याचार झालेला असतो, कुठेतरी खोट्या केसेस झालेल्या असतात. आपला फोन एकच असतो, महाडमध्ये भरत शेठ गोगावले. आणि आतापर्यंत शेठनी त्या पोरांच्या केसेस सॉल्व्ह केलेल्या आहे का? तर कुठेतरी गड किल्ल्यांवरती कुणीतरी नंगानाच करायचा आणि ही पोरं उठायची समोरच्याला मारायची. केसेस सॉल्व्ह करायच्या म्हणल्यावर भरत शेठ. माझी विनंती आहे महाडवाल्यांना, हे तीन तालुके मिळून एक मतदारसंघ आहे. तुम्ही आपण सगळे इतके भाग्यवान आहोत की तुम्हाला नेतृत्व करण्यासारखा आमदार मिळालाय, ते म्हणजे भरत शेठ गोगावले. असं व्यक्तिमत्व कुठेच होणे नाही बरं का. महाराष्ट्रात बरेच आमदार आहेत, खूप दानशूर आहेत, खूप जणांकडे पैसा आहे, खूप ताकद आहे, खूप काही आहे, पण दानत लागती ना, ती दानत जर महाराष्ट्रात कुणाकडे असेल ना, फक्त आणि फक्त भरत शेठ गोगावले. माझ्या आणि शेठचे शेठ, मी स्कूलमध्ये असल्यापासून आम्ही रायगड किल्ल्यावरती येतो. तिथीच्या पण राज्याभिषेकाला आम्ही असतो, 6 जूनच्या पण राज्याभिषेकाला आम्ही असतो. लहानपणापासून जर कोणता आमदार मी तिथं बघत असेल ना, भरत शेठ गोगावले. कारण दाढीचं आकर्षण आम्हाला लहानपणापासून होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावरती त्यांची दाढी होती, ती दाढी बघितली की आम्हाला ही दुसरी दाढी दिसायची, ती म्हणजे रायगडच्या किल्ल्यावरती. माझी विनंती आहे महाडकरांना, मी जास्त काही बोलत नाही, मला जास्त राजकीय बोलता पण येत नाही, पण माझी कळकळीची विनंती आहे, या छत्रपतींच्या राजधानीच्या भागातली लोक आहात तुम्ही इतिहासाचे साक्षीदार. 350 वर्षापूर्वी तुमचे पूर्वज होते आणि आता इतिहासाचे साक्षीदार 15 वर्ष झालं तुम्हीच आहेत आणि 20व्या वर्षात 4थी टर्म शेठला निवडून द्या. विनंती आहे, कारण याच्या मागचं कारण आहे, असे खूप मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघामध्ये 6-6, 7-7 वेळा खूप सारे आमदार वन टाइम निवडून येतात, पण विकास नाही. शेठच्या पोराचंच नाव विकास आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं सगळ्यात मोठं कॅबिनेटचं खातं जर कोणत्या मतदारसंघामध्ये येणार असेल ना, तर तुमच्या मतदारसंघामध्ये येणार आहे आणि या मतदारसंघाचा कायापालट होणार आहे. शेठ बरोबर त्या दिवशी बोलता बोलता सहज बोललो, म्हणलं शेठ 5-50 कंपन्या अजून भरा, इथं प्रत्येक घरातला एक पोरगा कामाला लागेल. शेठ म्हणले माझा विचार तोच आहे. आतापर्यंत मी MIDC जपली म्हणले, इथून पुढे मी कंपन्या आणणार इथं आणि या महाड, माणगाव, हे निजामपूर ह्या भागातला एकही स्त्री, एकही पुरुष आणि ही सुशिक्षित शिकलेली पोरं घरी बसून देणार नाही. माझी विनंती आहे, इथं हजारो लोक आलेली आहेत शेठला ऐकायला, सगळ्या लोकांना ऐकायला. तुमचं नेतृत्व आहे, तुमच्या नेतृत्वाची तुम्हाला बहुतेक जाण आसन किंवा नसन, कारण जिथं पिकतं ना तिथं खपत नाही, पण इथं पिकतं ना इथं खपलेलं आहे बरं का, लक्षात ठेवा. कारण हा हिरा आहे, या हिऱ्याच्या आहे ना चेहऱ्यावरती आहे ना कायम तुम्ही आनंद बघा. शेठला कधी हिरमुसल्या नजरेने कधीच कुणी बघितलं नाही ना, आम्ही बघितलं ना कुणी बघितलं, पण शेठ ही अशी धगधगती तोफ आहे ना, अशा किती कोण येईन कोण जाईन माहिती नाही, असे कितीतरी वनवे पेटलेले शेठ मध्ये ताकद आहे विजवायची. माझी विनंती आहे तुम्हाला, मायबाप हो, कधीच कुणाच्या प्रचाराला गेलो नाही, पहिल्यांदा शेठच्या प्रेमा खातीर मला कुणी बोलवलं नाही बरं का. मी, माझा मित्र स्वप्नील मोरे पनवेल वरून, आम्ही दोघं तिघं आलो, निलेश, आम्ही शेठच्या ताफ्यामध्ये गाडी घातली, म्हणलं शेठ काय नाही 5 मिनिटं बोलायचंय, आवर्जून आलो. माझी विनंती आहे तुम्हाला, हे नेतृत्व निवडून द्या, महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं नेतृत्व आहे, लक्षात ठेवा. गरिबीचा जाण असणारा नेता आणि प्रत्येक ठिकाणी मान सन्मान देणारा नेता हा एकच आहे. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना, त्यांच्या जवळचं जर सगळ्यात मोठं नेतृत्व कुणी असन, 2 नंबरचे नेते म्हणजे आपले भरत शेठ गोगावलेत. माझी विनंती आहे तुम्हाला, यांना निवडून द्या. मी जास्त बोलत नाही. रायगडकरांनो, तुम्हाला एक विनंती आहे, पुन्हा तीच विनंती करतोय, आपला माणूस भरत शेठ गोगावले, त्याच्यामुळे त्यांना निवडून द्या. आणि तीर कमान भगवान निशान मांग रहा है हिंदुस्तान, खिचके तान धनुष्यबाण, एवढंच करा बस. छान वाटलं तुम्हाला भेटून रायगडकरांनो, शेठला निवडून द्या, एकच विनंती. जय शिवराय.